सकाळची सुरुवात झालेली आहे चहापासून. तर मुलगा खूप आजारी असल्यामुळे तर चहा आणि खारी वगैरे देते, टोस्ट वगैरे देते. ही रात्रीची बिर्याणी पडलेली आहे तर ही नाश्त्यासाठी वापरणार आहे मी आता. आणि चहा इकडं झालेला आहे जवळजवळ. मुलाला द्यायचा आहे, आजारी आहे तो. इथे मी दूध तापायला ठेवले आणि इथं मोहन करण्यासाठी ठेवले. इथं रवा मी चाळून घेतलेला आहे. बघा तर करंज्या मी कसे करते. माझ्या आईसारखे मला जमणार नाही हे मला माहीत आहे, पण बघूया आता. इथे कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे. बघा मी हे त्याच्यावरती तेल घातलेलं आहे. गरम गरम तेल घालायचं मोहनावरती. जास्त प्रमाणात घालायचं नाही, जेवढं गरजेपुरतं आहे तेवढंच घालायचं. पाहिलं. आता यांना मिक्स करून घ्यायचं हे असं. हे बघा थोडं थोडं पाणी घालून हे घोटून घ्यायचं असं असं आणि त्याचा एक जीव करून घ्यायचा आणि खूप छान मळून घ्यायचं. ही आपली कणिक मळून झालेली आहे तर ही अशी ठेवा. एक अर्धा घंटा तरी ठेवा, 20-25 किंवा अर्धा घंटा ठेवा. करंज्या छान होतील आपल्या. ही अशी चपाती लाटून घ्यायची त्याची गोळ्याची आणि त्याच्यावरती साठा हा लावून घ्यायचा. हा साठा. तर हा आहे साठा. तर हा असा लावून घ्यायचा, पूर्ण पोळीला लावून घ्यायचा. ही गोळी अशी घ्यायची आणि तिला अशी लाटायची. देऊ नको. याच्या कडेला पाणी लावून घ्यायचं आणि हे सारण आपण असं भरून घ्यायचं आणि हे चिमटून द्यायचं. हे चिमटून दिल्यानंतर ना ही अशी बनते. वाकडी तिकडी जरी दिसली तर खायला सुंदर लागते. या इथं करंज्या केलेल्या आहेत. माझ्या मम्मीसारख्या बनल्या नाहीत पण ट्राय केलेल्या आहेत. बघा या अशा तळल्या सोडलेल्या आहेत मी. तेलातून असे काढून घेतल्या. ही कशी करंजी खरखरीत झाली.